नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी खास अशी रेसिपी टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि फुलावर शिजवलेली मटकीची भाजी। ही जोडी एकदम जिभेवरची चव आणि डोळ्यांची मेजवानी आहे। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात आधी आपण पुरीचं पीठ मळून घेऊ। त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी पाव वाटी बारीक रवा घेणार आहे। आता तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे। आता 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी पाव किलो रवा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकून हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचे। आता याच्यामध्ये ना एकदाच पाणी न वतता थोडं थोडं पाणी वतून छान घट्टसर या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। पीठ घट्टसर मळलं तर पुऱ्या टम्म फुगतात। जास्त पाणी घातलं तर पुरी नरम होईल पण फुगणार नाही, म्हणून पाणी थोडं थोडं घालून पीठ मळायचं। आता हे पीठ ना छान मळून आपण पीठ जेवढं चांगलं मळू ना तेवढ्या चांगल्या पुऱ्या फुगणार आहेत आणि चवीलाही खूप छान होणार आहेत। आता रवा का टाकायचा आहे तर रव्याने पुरी छान फुगते आणि नरमही होते, कडक अजिबात होणार नाही। आता असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि थोडासा तेलाचा हात घ्यायचा, या पिठाला लावायचा आणि 10 मिनिटासाठी हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर 10 मिनिटं का ठेवायचं तर याच्यात आपण रवा टाकलेला आहे आणि रवा आणि पीठ छान एकत्र होऊन फुगणार आणि पुरी अजून मस्त होणार, म्हणून 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे। तोवर आपण भाजी करायला सुरुवात करूया। कढईत थोडं तेल गरम करून यामध्ये मी एक तेजपत्ता टाकून घेतला आहे, 2-3 काळी मिरी टाकली आहे आणि थोडेसे जिरे टाकले आहे। आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार खडे मसाले घेऊ शकता किंवा कांदा टोमॅटो कापून बारीक टाकू शकता। आता मी कांदा टोमॅटो बारीक कापून न टाकता मी याची पेस्ट बनवली आहे। याच्यात 2 कांदे, अर्धा टमाटर आणि थोडा लसूण हे मी बारीक वाटून घेतले आणि याची पेस्ट करून मी तेलात हा मसाला परतून घेतला आहे। आता याच्यामध्ये मी घरचे बेसिक मसाले टाकले आहेत, अर्धा चम्मच। आता तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाले टाकू शकता। याच्यामध्ये मी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच मिक्स मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेतला आहे आणि अर्धा चम्मच हळद। आता याच्यातनं थोडंसं पाणी टाकून मी हा मसाला छान शिजून घेणार आहे। आता हा मसाला शिजून रेडी झालेला आहे। आता इथे मी फ्लावर आणि मटकी टाकून घेतली आहे। फ्लावर साफ करून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे आणि मटकी भिजत घातलेली होती ती थोडी घेतली आणि याच्यात टाकून घेतलेली आहे। आता याच्यात चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकून छान मंद आचेवर ही फ्लावर मटकीची भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। आता हळूहळू मटकी फुलते आणि मसाल्यांचा सुवास एकदम अप्रतिम लागतो। आता ही मटकीची आणि फ्लावरची भाजी शिजेपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया। आता इथे झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर ही भाजी शिजू द्यायची। आता बघू शकता 10 मिनिटानंतर हे पीठ छान असं फुगलेलं आहे। आता याला परत असं हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याचा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे थोडासा, म्हणजे आपण जसा चपातीला पिठाचा गोळा घेतो ना तसा घ्यायचा आहे आणि मोठी चपाती लाटून घ्यायची। तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून अशा सेपरेट पुऱ्याही लाटू शकता, म्हणजे एक पुरीही लाटू शकता, पण मी तसं न करता अशी चपाती लाटून त्याच्या पुऱ्या करणार आहे वाटीच्या सहाय्याने। आता इथे मी ना थोडा मोठाच पिठाचा गोळा घेतला आहे आणि इथे चपाती लाटून घ्यायची आहे। आता ही चपाती आपण पुऱ्या बनवण्यासाठी लाटत आहोत, तर ही चपाती जास्त पातळ न लाटता मीडियम आकाराची लाटायची आहे। म्हणजे जास्त पातळ पण नाही लाटायची, जास्त जाड पण नाही लाटायची। पातळ लाटली तर पुऱ्या कडक होतील आणि जास्त जाड लाटली तर पुऱ्या फुगणार नाही आणि पातळ पण लाटल्या तर पुऱ्या फुगणार नाही। तर आपल्याला मीडियम आकाराची चपाती लाटून घ्यायची। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता ही अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि आता याच्या करायच्या आहेत पुऱ्या। आता मी ते एक वाटी घेतली आहे, तुमच्या घरात कुठलंही असं एखादं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा असे या पिठाचे छोटे छोटे गोळे करून सेपरेट पुऱ्याही लाटून घेऊ शकता। आता मी या वाटीच्या सहाय्याने ह्या पुऱ्या करून घेणार आहे। बघू शकता किती छान पुऱ्या होत आहेत। तर मी सर्व पुऱ्या ना या वाटीच्या सहाय्याने अशाच करून घेणार आहे। तर माझा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। एक सबस्क्राईब नक्कीच करा।
आता ना इथे मी अशाच सर्व प्रकारच्या पुऱ्या करून घेणार आहे आणि त्या भाजी पण शिजून रेडी झालेली आहे। फ्लावर मटकीची भाजी एकदम सिंपल पद्धतीने मी केलेली आहे आणि कमीत कमी साहित्यात ही भाजी केलेली आहे। चविष्ट भाजी आहे ही होणार आहे ही। आता इथे ना मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मी तेल टाकले आणि तेल जास्त गरम नाही करायचं आहे आपल्याला, मीडियम तेलामध्येच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आता मी ते एक पुरी टाकली आहे, बघू शकता किती छान पुरी टम्म फुगत आहे। आणि ह्या पुऱ्या तळताना ना गॅस मध्यम आचेवरच ठेवा आणि हलक्या हाताने दाब दिला की बघा मंडळी पुरी कशी टम्म फुगली। ही सगळ्यात मजेशीर स्टेप आहे। तर मी अशाच सर्व पुऱ्या आता करून घेणार आहे। आता तुम्हाला एकदाच 1 2 3 पुऱ्या टाकून तळून घेऊ शकता, पण मी तसं न करता एकच पुरी तळून घेणार आहे। आता मी ही काढली, त्यानंतर मी दुसरी पुरी टाकली आहे। आता मी अशाच सर्व पुऱ्या करून घेणार आहे। आता तेलात पुरी टाकली ना, ती खालची बाजू थोडी तळली ना की आपोआपच अशी फुगून वर येते। त्यानंतर आपल्याला तिला पलटी करायची आणि दुसरी बाजूही छान तळून घ्यायची आहे। तर नक्कीच रेसिपी पूर्ण बघा। आणि एकदम कमीत कमी साहित्यात ही मी जी फ्लावर मटकीची भाजी आहे ना ती एकदम कमीत कमी साहित्यात केली आहे। त्यात म्हणजे कमीत कमी साहित्यात चविष्ट भाजी होणार आहे। नक्कीच या प्रकारे एकदा करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा। तर मी आता अशा पुऱ्या तळून घेणार आहे। आता पाहिजे तर एकदा 2 3 पुऱ्या टाकून पण आपण तळून घेऊ शकतो, पण मी तसं न करता अशी एकच पुरी तळून घेत आहे। आता बघू शकता टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि मटकी फ्लावरची भाजी। आता मी ते वाटी प्लेट घेतले, प्लेटमध्ये मी पुऱ्या ठेवून घेणार आहे आणि वाटीमध्ये भाजी। तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।